इकडे रायगडच्या कर्जतचे आमदार सुरेश लाड यांनी जिल्हाधिकाऱ्यांना केलेल्या मारहाणीचं प्रकरण ताजा असताना भंडाऱ्यातही आमदारांचा उद्दामपणा समोर आला। भंडारा विधानसभा क्षेत्राचे भाजपचे आमदार ॲडव्होकेट रामचंद्र अवसरे यांनी पोलीस शिपायाला मारहाण केली। तुमसर पोलीस स्टेशनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला। भंडारा जिल्ह्यामधल्या आझादी 50 दरम्यान रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं। या रॅली दरम्यान अवसरे यांच्या खासगी वाहन चालकाला पोलीस शिपायानं धक्काबुक्की केली। याचा राग येऊन आमदार रामचंद्र अवसरे यांनी पोलीस शिपाई राजू साठव याला मारलं। या प्रकरणी भाजपचे आमदार अवसरेंच्या विरोधात तुमसर पोलीस स्टेशनमध्ये शासकीय कामात अडथळा आणल्याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला। आमदार रामचंद्र अवसरे हे पेशानं वकील आहेत, त्यामुळे त्यांच्या अशा वागण्यानं कायदा सुव्यवस्थेचे वाभाडे निघाले। तर अवसरे यांनी आपल्या कृत्याचं बेदरकारपणे समर्थन केलं। येऊन पोलीस कॉन्स्टेबलला वर बलचा प्रयोग केला, त्यामुळे त्यांचे खाजगी ड्रायव्हरचं नाम तुलाराम सेलोकर असं आहे। त्या दोघांवर IPC चे कलम 353, 506, 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे आणि तपास सुरू झाला आहे। खेद यासाठी वाटत नाही की मला हे कळत नाही की तो पोरगा समजा दारू पिऊन धिंगाणा केला असता, अशांतता भंग केली असती, कुठे दारू पिऊन मारामारी केली असती। दारू पिऊन असे अनेक लोक असतात, तो शांत असतात, आपल्या ठिकाणी बसून असतात, म्हणून काही पोलिसांनी कॉग्निझन्स घ्यावा। मला तर पोलिसांचं आश्चर्यच वाटते। कधी कधी असं वाटायला लागते की त्यांच्या हातामध्ये सरकारनं दंडा दिला आहे, तो खऱ्या अर्थानं स्वतःचं संरक्षण करण्यासाठी दिला आहे की लोकांना मारण्यासाठी दिला आहे, लोकांवर अत्याचार करण्यासाठी दिला आहे। अशी कुठली विशेष घटना घडली होती तर पोराला पाहिलं तर तो अगदी लुडका पोरगा आहे माझा ड्रायव्हर। लात एवढ्या जोरानं मारली म्हणून मरून गेला असता तर अशा परिस्थितीमध्ये पोलिसांचं मला वर्तन नवलच वाटते, जणू काही ते खाकी वर्दीतील मान्यता प्राप्त दरोडेखोरच आहेत की काय असं वाटायला लागतं। म्हणजे त्यांनी कधीही कोणाला मारावं, कोणाच्याही खिशात हात टाकून हाला उजरी दिवसा ढवळ्या काही करावं तरी त्यांना माफ आहे। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।